आमचा खूप मूड ऑफ झालेला आहे, पण किती पण काहीतरी झालं तरी पण हे आयुष्य भावनो मजा करत राहायची. माझी पण बोबडी वळलेली आहे इकडे. चला ना पुढे जातोय. नमस्कार मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका सुरेश मंडळ गाडेवकर. आज आपण जातोय निर्मळच्या जत्रेमध्ये, जी वसईच्या इकडे विरारच्या इकडे आहे. तर मग खूप मजा येणार आहे, खूप काही आपल्याला नवीन एक्सपिरियन्स करणार आहे. तर मग चला आपण जाऊया. तर मित्रांनो, जर तुम्हाला निर्मळच्या यात्रेला जायचं असेल तर मी तरी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही पर्सनल गाडीने जा. कारण जर तुम्ही बसने जायचा विचार केला तर मग तिथून रिटर्न येताना तुम्हाला खूप प्रॉब्लेम फेस करायला लागतील. कारण रात्रीच्या वेळेस तिकडे बस अवेलेबल नसतात आणि जे ऑटो आहेत तिकडचे ते तुम्हाला खूप जास्त चार्ज करतील. तर मग मी तरी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही पर्सनल गाडी. तर मग मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकतात की जत्राची जी मेन एंट्रेस आहे ती सुरुवात पण नाही झाली आणि त्याच्या आधीपासूनच इथे लोकांनी म्हणजे बाहेरपर्यंत दुकानं लावली आहेत. जी मेन जत्रा आहे ती तर आतमध्ये आहे, इथं फक्त बाहेरचं ठिकाण आहे. तर मग तिथून आपण थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला दिसू शकतं की श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य समाधी मंदिर आहे. तिथूनच आपण थोडंसं पुढे गेलो. तर मग गाईज, आपण जसं की आता आलेलो आहोत वरती. मग तुम्ही बघू शकता की मंदिर देवळाला असं मस्तपैकी लाईटिंग केलेलं आहे, खूप असं छान वाटतंय. तर मग आपण आता पुढे इथूनच सरळ जायचं आहे आपल्याला. इथून सरळ जाऊन मग आपल्या मंदिराची मेन एंट्रन्स भेटेल. तर मग आपण आता तिकडे जाऊया. ह्या मंदिराचे कोरीव काम बघून माझं तर मन खूप प्रसन्न झालं. कारण जी डिटेलिंगनी ह्या लोकांनी मंदिराचे कोरीव काम केलं आहे ते बघून मला खूप असं मस्त वाटलं की हे बघायला खूप कमी. मग गाईज, आता आम्ही आलेलो आहोत. आमचा खूप मूड ऑफ झालेला आहे सध्या तरी. कारण तुम्ही बघू शकता की मंदिराचे दरवाजे बंद झालेले आहेत. आम्हाला माहीत नव्हतं की कोणत्या टाईमला यायचं होतं, काय टायमिंग होता. पण जसं की आता 10 वाजलेत, 9:30 वाजता मंदिर बंद होतं. मग तुम्ही जर येत असाल तर मग लवकर या, नाहीतर आमची हरकत नशीब होईल तुमचं. मग जाऊ दे, इथूनच पाया पडूया आपण आणि आता पुढे जाऊया. चला. तर मग भावांनो बघा, आम्हाला माहिती आहे की मूड ऑफ झालेला आहे कारण आम्हाला मंदिर बंद भेटलेलं आहे. पण किती पण काहीतरी झालं तरी पण हे आयुष्य भावनो मजा करत राहायची आणि आता आम्ही मजा करणार आहोत भाईंनो. आता कुठे जायचं आहे? आमचा बंडर तिकडे गेलेला आहे. हा एक जण चॉईस झाला तर मग येऊ नको व्ह्यू बघा. व्हॉट अ व्ह्यू गाय. तुम्हाला वाटतं मी घाबरलो नाही? माझी पण बोबडी वळलेली आहे इकडे. मजा येते भावनो, मजा येते. मग भावनो, कसं वाटतंय तुम्हाला? काय ना रे, इझी होतं. व्हॅल्यूज नाही काय. बोटीत बसल्या बोटीत का भावनो, तू वाटतंय तर मस्त आहे. फक्त थोडंसं कर करते, एकदम थोडंसं कर करते, पण मजा येते. याची हालत झालेली आहे, याची हालत टाईट झालेली आहे भावाची. आता मी जाईंट व्हील करून आलेलो आहे आणि जाईंट व्हीलचे थोडेसे साईड इफेक्ट मित्राला झालेले आहेत, त्याला उलटी येते. मग गाईज, आम्ही आता जत्रेत फिरतच होतो आणि फिरता आमची नजर गेली त्या मीटर बॉक्सवर. तुम्ही बघू शकता तो जळतो आहे आतमध्ये. काही दुर्घटना व्हायच्या आधी तिकडचे जे ग्रामस्थान लोक आहेत ते लोक आलेले आहेत, जवळ आलेले आहेत. आता ते काहीतरी करतील त्याच्याबाबत, पण ठीक आहे, सगळं मॅनेज होणार. चला पुढे जाऊया.
गाईज आता आमचा ब्लॉग एंड झालेला आहे. तर मग आता मेळ्यातून फिरून झालेला आहे. आम्ही जरा जास्त लेट झालो आहे म्हणून आम्ही घाईघाईमध्ये निघालो मेळ्यातून आणि आम्ही विसरलोच की व्हिडिओची एंड करायची राहिलेली. तर मग ती आता आम्ही रस्त्याच्या मध्ये थांबून हे व्हिडिओची एंड करतोय. तर मग नक्की सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला. कमेंटमध्ये सांगा की हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि पुढची व्हिडिओ लवकरच येईल तर मग त्याच्यासाठी सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.